राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे। एकीकडे मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी करत आहेत, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी केली। हा मुद्दा पेटलेला असताना मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला एकजूट होण्यासाठी साथ घातलेला आहे। माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की राज्यातील सर्व पक्षीय ओबीसी नेते हे त्यांच्या जातींचे आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिलेत, त्यामुळं मी एकटा पडलो आहे आणि आरक्षणाअभावी मराठा जात संकटात सापडली आहे। ते आपल्या समाजाच्या लेकराचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर आपल्या सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे आणि त्यासाठी 6 जुलैपासून सुरू होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता आणि जनजागृत रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे। तर मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना ओबीसी नेत्यावर हल्लाबोल केला आहे। मराठा आरक्षण मिळाल्यावर गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं मोठे होतील आणि ते मोठे अधिकारी होतील अशी भीती सगळ्यांना वाटते। त्यासाठी मी मराठाच्या आरक्षणाच्या बाजूने उभं राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलं आहे। मी एकटा पडलोय। सत्ताधारी पक्षातील मराठा नेते माझ्या बाजूने बोलत नाही आणि त्यांनी मला उघडं पाडलं आहे। विरोधी पक्षातील खासदारही माझ्या बाजूने बोलत नाहीत, पण मराठा समाजाने एकजूट राहावे अशी माझी विनंती आहे, असंही पुढे जरांगे पाटील म्हणाले। पुढे बोलताना जरांगे पाटील मराठा जात संकटात सापडली आहे आणि मराठा समाजाला आव्हान आहे की त्यांनी 6 ते 13 जुलैपर्यंत होणाऱ्या शांतता आणि जनजागृती रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपल्या डोळ्यात देखील लेकराचं वाटोळं होऊ देऊ नका। 6 तारखेपर्यंत मराठ्यांनी आपलं सर्व कामं उरकून घ्यावी। 6 जुलैनंतर एकही मराठ्याने घरात न राहता शांतता आणि जनजागृती रॅलीत उपस्थित राहावं आणि प्रत्येक जिल्ह्यातील जनजागृती रॅलीला ताकदीने प्रतिसाद द्या। आपल्याला घेरलं गेले, आपली जात संकटात सापडली, मी एकटा पडलोय पण मागे हटत नाही। मी मेलो तरी काही हरकत नाही, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देईल असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले।